बहिरुली या दोन संघादरम्यान सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज तयार. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू आहे. गुडलेस बॅटवरचा चेंडू, चेंडूला थोडा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने आणि ते पाहत असताना फलंदाजाने पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. सन्मान दिला तर चेंडूला घेऊन काढलं एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल झालेत. फंबल झाल्यानंतर 1चं रूपांतर 2 धावेमध्ये केले गेले. 2 धावेने अकाउंट ओपन झालंय. धावा सुरू झाल्यात पेवे कोण संघासाठी. स्ट्राईकवरती फलंदाज आकाश. आकाश पुन्हा एकदा आकाशसाठी जडमधला चेंडू आहे. त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले. चेंडूला गॅदर करून 1 धाव कंप्लीट केल्या. आकाशने कालच्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी केलेला खेळाडू आपण पाहतोय. युवा चषकामध्ये 2026च्या फॉर्मॅटमध्ये 1 अर्धशतकी खेळी या आकाशाच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज. पुढचा चेंडू फुल लेंथ तिऱ्यावरचा, लेंथ को पडा और मॅक्सिमम जरा चेंडू सीमारे का पार. पंकजांच्या बॅटमधून येतोय षटकार. कोलीवानी मारून शॉट लुटाया बघतात रनांचा लॉट. कोलीवानी मारून शॉट लुटाया बघतात रनांचा लॉट. चेंडूंचे षटकार. थँक्यू डुजा. आता मारण्याचा धाडस ज्या फलंदाजाने दाखवला आहे खास करून पंकजला आपण पाहिलंय. पंकजची बॅट बोलू लागलाय पहिल्या चेंडूवरती मोठा फटकार. म्हणजे डगआउट मधूनच सेट होऊन आलेत फलंदाज पंकज. पुन्हा एकदा बघायच्यासाठी पुढचा चेंडू, पुढच्या चेंडूला ऑन साइडला गेला फटका. 1 धाव कंप्लीट आहे. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलाय तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव कंप्लीट करताना दिसत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजेच 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 10 धाव बनले आहेत. अजून येणाऱ्या चेंडूंवरती कशा प्रकारची फलंदाजी. आकाश आहे स्ट्राईकवरती. पुढील चेंडू आहे पुन्हा एकदा शरीरापासून जास्तीच दूर उजव्या शीचा खूप बाहेरचा चेंडू पंच घोषित करतायत. आवाज तर एक्स्ट्रा चेंडूमध्ये अजून 1 धाव टोटलमध्ये ॲड होताना पाहायला मिळते. षटकार पडल्यानंतर येणारा थोडासा दडपण प्रेशर आपल्याला गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय. नैनेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे बहिरुली संघाकडून. आता बघा पुन्हा एकदा फुल लेंथ तिऱ्यावरचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेला क्लिअर करताना पाहायला मिळतोय का. मैदानी क्रिकेट युवा कमिटी मंडणगड तालुका. षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या वाढली आहे आणि धावसंख्या जर पोहोचल्या ते म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. थोडासा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग पाहायला मिळाले त्यामुळे थोडीशी धक्का लागलेला पाहायला मिळाला. चेंडू सीमार का बाहेर षटकारासाठी गेला. षटकाराने 17 धावसंख्येवरती धावफलक जवळ पोहोचलाय. आपण पाहतो ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर फलंदाजी आकाशच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला पाहायला मिळाला आहे. पहिला षटकार पंकजने लगावला आहे या इनिंग्स मधला, तर दुसरा षटकार आकाशाच्या बॅटमधून आला आहे. आकाशने आपण जर खेळी पाहायला गेलो तर आकाश देखील सुंदर फलंदाजी करतोय. पंकज 7 धावांवरती खेळी करताना पाहायला मिळतोय. तर आकाश 3 चेंडूमध्ये 9 धावांची इनिंग. वैभव एक मिनिटासाठी थांबेल. एक छोटा मुलगा दक्ष विनायक पाटील कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ या. दक्ष विनायक पाटील, नाही तर मग आज सरळ आपल्या घरी जावं. दोन दिवसातील अनेक असे फलंदाज आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून बॅटच्या माध्यमातून त्यांची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाली आहे.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू आला म्हणतो कार्पिट ऑन साईडला केलेला फटका. एक धाव कंप्लीट केली गेल्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर आकाश टक्के पेवीकोट संघाचा हा खेळाडू ज्याला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. आतापर्यंत 61 धावा याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. त्यानंतर 2 नंबरच्या रँकवरती उमेश धाडशे KCC महाप्रतरी बंदेवर्डी संघाचा तादूस यांच्या बॅटमधून 56 धावा. कल्पेश लाटवत संघाचा फलंदाज त्याच्या बॅटमधून 47 धावा. नितीन झगडे यांच्या बॅटमधून 44 धावा. देवा शिर्के यांच्या बॅटमधून 44 धावा. धैर्य पोस्टुरे यांच्या बॅटमधून 36 धावा. त्यानंतर मोहित महाबदी भामगर ए संघाचा खेळाडू त्याच्या बॅटमध्ये आपण जर पाहायला गेलो तर 32 धावा आल्यात. मनोज सोंडगरे यांच्या बॅटमधून 32 धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय ते चेंडूला घेऊन काढले स्क्वेअर लेग विजनमध्ये. एक धाव कंप्लीट केल्या. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. त्यानंतर पंकजला आपण पाहतोय 90 रँकमध्ये आहे. 29 धावा केल्या. त्याने देखील विशाल खांबेला आपण पाहतोय 29. अमय कदम 28 धावा. अशा प्रकारे पुढे जर पाहिलं तर अमोल बैरागला आपण पाहतोय 28 धावांवरती त्याची देखील इनिंग आपल्याला पाहायला मिळाले. असे अनेक अजून खेळाडू आहेत त्यांनी कालच्या दिवसामध्ये आपला साजेसा खेळ करत असताना बॅटिंग परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुल चेंडूला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू फरार. काऊ करण्याच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक सीमारेखा पार षटकार. सामना आहे पिंपळगाव विपक्ष लोकरण दोन्ही संघाच्या करता विनंती आहे आपण टॉससाठी तयार यायचं आहे. टॉससाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण बॅटिंग परफॉर्मन्स पाहिलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. शॉर्ट पीच चेंडूला शॉर्ट टर्म पूल पॉवरफुल होते का. क्षेत्ररक्षकाला संधी होती. संधी मात्र त्या ठिकाणी गमावल्या. चेंडू सीमारेखा पार आउट ऑफ द प्लॉट येतो षटकार. पाहिले तर प्रथम क्रमांकाच्या रँकिंगवरती अमय कदम यांना पाहतोय 4 विकेट्स त्याने मेळ प्राप्त केल्या आहेत. द्वितीय क्रमांकावरती प्रफुल्ल कळमकर यांनी 3 विकेट प्राप्त केल्यात. तृतीय क्रमांकातील विजय भागडे ज्यांनी 3 विकेट्स प्राप्त केल्यात. त्यानंतर राज नलावडे चतुर्थ क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका चेंडू निघून चाललाय फरार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेखा पार क्लिअर करता सरा येतोय युवा चौकार. युवा कमेटी रंगला युवा कमेटी मंडणगड तालुक्यात. अनेक खेळाडू विकेट रँकिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आजच्या या स्पर्धेमध्ये कोण ठरणार, सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण ठरणार हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग रेकॉर्ड जर आपण पाहायला गेलो तर त्या रँकिंगमध्ये आतिश धाडशे यांना पाहतो आपण 3 कॅच पकडल्यात. रितेश कामलकर यांनी 2 कॅच पकडल्यात. मनीष धामणे यांनी 2 कॅच पकडल्यात. सुदर्शन बोरले वेरळगावचे आहेत त्यांनी 2 कॅच पकडल्यात. ऋतिक मोहिते यांनी 2 कॅच पकडल्यात. अजय शिगवण गुडेकर बस संघाचे खेळाडू आहेत त्यांनी 2 कॅच पकडल्यात. प्रेमळ जाधव यांनी 2 कॅच पकडल्यात. सोहम कालबे याने देखील 2 कॅच पकडल्यात. आणि पार्टनरशिप रेकॉर्ड्स जर आपण पाहायला गेलो तर पंकज पवार आणि आकाश टक्के
यांच्या बॅटमधून आपल्याला चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 96 धावांची पार्टनरशिप. कालच्या दिवसामध्ये हाईट स्कोर तो देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू लेंथ को पडा और मॅक्सिमम जरा षटकार. माझ्या निसर्ग लाड त्यांच्या साथीने देवा शिर्के यांनी केलेली 54 धावांची पार्टनरशिप. राहुल बैकर आणि नितीन झगडे यांनी केलेली 50 धावांची पार्टनरशिप. पुन्हा एकदा पुढे चेंडूला खेळ काढलाय फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार क्लिअर करत असताना ते 4 धावेने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचले ते म्हणजेच 51 या धावसंख्येवरती. त्यानंतर आपण अनिकेत आणि विपुल यांची देखील पार्टनरशिप पाहिली आहे. 43 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. यज्ञेश आणि प्रथमेश यांच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 36 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर कल्पेश लाड आणि देवा शिर्के यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 35 धावांची पार्टनरशिप आजच्या दुसऱ्या दिवसाची सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहे. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू सीमारेखा पार क्लिअर करत असताना मस्तक पे दस्तक देने वाला ये लगा षटकार. कोण संघ काय फलंदाजी करते बघा. आतापर्यंत पुन्हा एकदा 57 धावा बांधल्या आहेत. 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि कालच्या दिवसातील आपण टीम्स रेकॉर्ड जर पाहिला तर याच संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळतोय. 96 धावा पहिल्या सामन्यामध्ये त्याने देखील केल्या. तर त्यानंतर 47 धावा रातांबीवाडी लाटवणने 54, केसीसी मापरने 58, गुडेगर 41, कादवन 54, त्यानंतर आंबवणेगाव श्री गणेश मंदिर 40 अशा प्रकारच्या धावा कालच्या दिवसामध्ये देखील स्कोरमध्ये बनायला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा बॅक टू बॅक युजी षटकार 6 धावा. पुढे टक्के ज्याच्या बॅट मधून आले आहेत 9 चेंडूमध्ये 33 धावांची इनिंग. 9 मध्ये 33 ज्याने कालच्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी केली आहे त्याच खेळीला पुन्हा एकदा मेंटेन ठेवताना फलंदाजाला आपण पाहतोय. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये पेश करताना या फलंदाजाला पाहतोय. सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी जम्प मारून त्या ठिकाणी चेंडूला अडवले गेले. तर परत एक धाव कंप्लीट केला. एका धावेवर धावसंख्या वाढल्या 64. 3 षटकाच्या फॉर्मेट मधला हा देखील हाय स्कोर होणार आहे का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. 96 धावांचा रेकॉर्ड याच संघाने केला आहे आणि आतापर्यंत 2.5चा खेळ झालाय. 64 धावा देखील बनल्या गेल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू उंचीमध्ये टिपला जेल. दोन संघ पिंपळगाव विपक्ष लोकरण अ. चला दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आपण टॉससाठी या. पिंपळगाव संघाचे कर्णधार आणि लोकरण अ संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचे आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ आपण त्या ठिकाणी पाहिलाय. 64 धावा बनल्या गेल्या आहेत. 65 धावांचा टार्गेट पुन्हा एकदा सेट केला गेलाय पेवेकोन संघाने बहिरिवली ए संघासमोर. पिंपळगावचे कर्णधार त्या ठिकाणी आलेत. त्यानंतर
लोकरवण अ संघाचे कर्णधार लोकरवण अ संघाचे कर्णधार सर्व कर्णधारांना सांगित खूप उशीर होतोय आपल्याला वॉर्निंग आहे याच्यानंतर पहिली इनिंग संपायच्या अगोदर जो संघ आले नाही तर त्यांना पॅनलाइजच्या सामोरे जावं लागेल 3 धावांचे पॅनलाइजला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे याची सर्व संघाने विनंती आहे पिंपळगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत लोकरवण संघाचे कर्णधार चला आपण थोडी घाई करायची आहे टॉस केला जातोय भट्टीबडी गावचे संजय जाधव यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे 2 संघांदरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळणार पुढील सामना पिंपळगाव विपक्ष लोकरवण अ या 2 संघांदरम्यान टॉस होतोय लोकरवण संघाचे कर्णधार रोहन यांना आपण पाहतोय आणि पिंपळगाव संघाचे कर्णधार ते देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात टॉस स्विंग केल्यानंतर टॉस जिंकलाय जो संघ आहे लोकरवण संघाने टॉस जिंकलाय डिसिजन क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे पिंपळगाव संघाला चला दोन्ही बॅटर बहिरवली आपले सलामीचे दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत हॅलो चेक काही सन्मान ते आपण घेणार आहोत युवा क्रीडा कमिटी मंदनगड सदस्य एनडी स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय नितेशजी धामणे यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल नेहमीच पडद्यामागे राहून अनेक मोठमोठी कामे म्हणजे नितेशजी धामणे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय साहेब आपला मनपूर्वक आभार आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल एनडी स्पोर्ट्स या चॅनलद्वारे अनेक स्पर्धा प्रसारित करणं त्यांचा कीबोर्ड त्यांचा स्कोअरबोर्ड हा जगभरामध्ये प्रसारित होताना आपण पाहिला आणि या डिजिटल दुनियेमधलं एक असं खंबीर व्यक्तिमत्व जे या मंचावरती उपस्थित राहिले धन्यवाद नितेशजी धामणे आपला मनपूर्वक आभार ओव्हर टू कमेंट्री बॉक्स धन्यवाद चला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऐकतोय एक सामना 2 संघांदरम्यान पाहायला मिळतोय भट्टीवाडीचे दिलीपजी मालप या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे मी दिलीप मालप साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठासमोर यायचंय भट्टीवाडी गावचे दिलीपजी मालप साहेब यांना विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या भट्टीवाडी गावचे दिलीपजी मालप साहेब आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार युवा क्रीडा कमिटी त्याचबरोबर युवा चषक 2026च्या वतीनं धन्यवाद पहिला चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज मयूर यांच्या बॅटमधून आलाय 64 धावांचा पाठलाग करायचा आणि ते करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार सुंदर फलंदाजी पाहायला मिळतंय मयूर यांच्या बॅटमधून आभार युवा चषक 2026च्या वतीनं पर्व 8च्या वतीनं धन्यवाद चला पुन्हा एकदा गोलंदाजी बारकाई गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड बटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग भिजला शेंडू झालाय फरार 1 बाउंस सीमारेखा पार येतोय चौकार आपल्याला पाहायला पाहिजे षटकारा जशा प्रकारे लगावला गेलाय क्षेत्ररक्षकाने झेल नाही टिपलाय परंतु बाहेर खेळाडूने मात्र झेल टिपलाय तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा गुडेकर संघाचा अविनाश कदम ज्याने 3रा झेल टिपलाय त्याने या ठिकाणी यायचं कॅश फ्रेज घेऊन जायचं आहे अविनाश कदम आपण या ठिकाणी या ते त्या ठिकाणी सांगत आहेत थांबा अजून माझ्याकडे अजून 1-2 बॉल येतील 500 झाल्याशिवाय मी येणार नाही असं काहीतरी सांगतात पुन्हा एकदा साईडला गेलेला फटकाय या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू बघूया किती धावा मिळत आहेत चेंडू फरार सीमारेखा पार मिळतील धावा 4 मिलेंगे रन 4 तो होगा बेटा पार चौक
65 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याने पहिल्या 4 मध्ये 20 आल्या. 4 मध्ये 20 फटका फसताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली आले. झेल खाली आले पण झेल अखेरच्या क्षणी टिपू शकले नाहीत. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. परंतु या ठिकाणी जीवनदान मिळालं आहे बॅटर मयूर यांना. मयूर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. संधी दिल्यानंतर 2 धावेने धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचले आहे 22च्या धावसंख्येवरती. दुसऱ्या फेरीचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. आपण पहिला सामना पाहिला लाटवण विरुद्ध आंबवणे. दुसरा सामना पाहायला मिळाला कबरगाव विपक्ष गुडेकर. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडू, पुन्हा पुढचा चेंडूवरती चेंडू सीमारेखा पार क्लिअर करता सारा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. एक अर्धी इनिंग झाल्या, अर्धी बाकी आहे. मिलन अभी आधा अधुरा आहे असंच काही सांगत असताना फलंदाजाने सांगितलंय हम भी कोई कम नाही आहे. आणि तशाच प्रकारे पहिल्या षटकामध्ये 28 धावा आले आहेत. आणि बाहेर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा खेळाडूने झेल टिपलाय. त्याला देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. आता आपले आजोबा वगैरे सांगत आता किंमत वाढली आहे पुन्हा एकदा बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील. आणि तेच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. गर्दी सकाळपासून गर्दी पाहायला मिळते. धावसंख्येचा एक षटका अखेर 28 धावा. 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. चेंडूला कबड्डीचा पटका खेळत असताना एकदा कंप्लीट केलाय प्रमोदने. सुंदर फलंदाजी केली प्रमोदने पाहिलंय. आता मात्र मयूर मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट बोलते. त्यानंतर मयूरला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न प्रमोदच्या माध्यमातून सुंदर प्रमाणे होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका फसलाय परंतु पंचांचा डिसिजन काय येतोय. यस बीमार नोच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 9+1 अशा 2 धावा मिळाल्यात. आणि 2 धाब्याने धावसंख्या वाढल्या, जाऊन बसल्या आहेत 31 या धावसंख्येवरती. एक 30 धावसंख्या बदली आहे. प्रीहीट आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुल लेंथ यावरचा ऑन साइडला गेलेला फटका सुंदर झेल टिपलाय. आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळालाय. फ्री हिट आहे त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. 1 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 32 या धावसंख्येवरती. 32 झाल्यात. 33 बनवायचे आहेत. आणि 33 बनवण्यासाठी फलंदाज मात्र आता या ठिकाणी फेल बाद होताना पाहायला मिळत आहेत. मयूर बॅट मोठा थँक्यू डुसे. जो मयूरने आतापर्यंत आपण पाहिली त्याची मयूरची इनिंग तर सुंदर फलंदाजी केली. 2 षटकार 2 चौकार त्यानंतर 2 धावा त्यानंतर पुन्हा एकदा षटकार अशा प्रकारची इनिंग खेळत असताना मयूरला आव्हान पाहिले. आणि मयूर बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत गौरव स्ट्राईकवरती आहे. गौरव देखील आल्या आड्या बॅट से चेंडू सीमारे का पार क्लिअर करत असताना मिड विकेट दिशेने चौकार. पाहायला गेलं तर आतापर्यंत आपण पाहिलं की खेळाडूंना पारितोषिक लागत आहेत. पण आता विनायकजी कावनकर यांनी वैभवजी अबगुल यांच्या समालोचनासाठी 200 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू. त्या देखील गोष्टीच्या ठिकाणी चर्चा केली जाते. पुन्हा एकदा चेंडूला बोटाबडका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग स्टॉप क्लिअर करत असताना येतोय युवा चौकार 4 धावांसाठी. या ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहेत दोन्ही संघ बहिरवली. आणि एका बाजूने
विपक्ष संघ आहे तो म्हणजेच पेविकोट संघाने कालच्या दिवसात हाय स्कोर बनवला, आजच्या दिवसात हाय स्कोर बनवला आहे. परंतु बैरवली देखील सांगतोय की आम्ही अजूनही या ठिकाणी थांबणार नाही आहेत. स्ट्राईकवरती फलंदाज आहे गौरव देखील गौरवस्पद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. पुढचा धावा पुन्हा एकदा कव्हरला गेलेला फटका आहे. वन बाउन्स क्लिअर करून सीमारेखा पार येतोय चौकार. धावसंख्या झाल्या 44 44 65 बनवायच्या आहेत. म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिला तर पहिल्या 2 षटकामधला स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पेविकोट संघाने पहिल्या 2 षटकामध्ये देखील सुंदर फलंदाजी करताना. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. खूप वेळ करताय आपण. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. 6 मध्ये 21 नवीन गोलंदाज तयार. विराज गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज प्रमोद सलामीपासून ओपनिंगसाठी आलाय. 2 चेंडू केले. 2 चेंडूवरती 2च धावा बनवल्या आहेत. पण त्या 2 धावा निर्णायक आहेत. 2 धावा अशा बनवल्यात. एका धावेसाठी मयूरला स्ट्राईक वरती आणले आणि दुसऱ्या धावेसाठी गौरवला. आणि या 2 फलंदाजांनी अशा प्रकारे फलंदाजी केली आहे की सामन्याचं चित्र मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळालं. येणारा 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा आता मात्र सेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाने फील्ड केलाय तोपर्यंत एक सरपंतर पुन्हा 2 मध्ये कव्हर केलाय. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचलाय ती 46 या धावसंख्येवरती. 46 धावा बनल्यात. आता मात्र स्वतःला सांगावे लागेल शर्यत अजूनही संपली नाही आहे. कारण मी अजूनही जिंकलो नाही. आता जिंकणार कोण याची देखील चर्चा होते आहे. पुढचा चेंडू पायावरचा चेंडू आहे. पायावरच्या चेंडूला पॅडल स्वीप करत असताना चेंडू सीमारेखा पार आउट ऑफ द पार्क मध्ये येतोय. षटकार. आपण मोदक उचलतो तशाच प्रकारचा फटका फलंदाजाने बॅट मध्ये उचललाय. पायावरचा चेंडूला खेळून काढलाय. जवळजवळ स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये षटकारासाठी 6 धावे धावफलक वाढलाय. 52 या धावसंख्येवरती 65 धावांचा पाठलाग करताना 52 धावांपर्यंत पोहोचलेत. येणारे अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 13 बनवायचे आहेत. 4 मध्ये 13 बनवायच्या नंतर फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज प्रमोद जो पहिल्या 2 खेळाडूंबरोबर शांत होता आता शांत नाही आहे. त्याची देखील वादी खेळी पाहायला मिळतात. मात्र पण मिस टाइम शॉट मध्ये यष्टिरक्षक बीट फलंदाज बीट आणि या ठिकाणी पंच घोषित करतात. 5च्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 53 या धावसंख्येवरती. 3 मध्ये 12 आता 2 असे मारा ते सामना जिंकण्यासाठी असतील आणि 3 मध्ये 12 2 असे टाका की सामन्यामध्ये कमबॅक करण्यासारखे असतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज विराज. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये. व्हेरिएशन पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणी चेंडूला स्लोवर वन हाताळलाय आणि 1 धाव कंप्लीट केली आहे. जिंदगी का रास्ता इतना भी आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई ईमान नहीं होता. जब तक पडे ना हथौड़ी का घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आता मात्र हथौडीचे घाव या ठिकाणी सोसावे लागणार आहेत. सहन करावे लागणार आहेत फलंदाज आणि गोलंदाजाला. बघूया या मैदानामध्ये कोण आपला खेळ चांगला करणार. पुन्हा एकदा स्लोवर वन लेंथ को पड़ा और मैक्सिमम चेंडू सीमारेखा पार आउट ऑफ द प्लॉट येतोय षटकार.
तर धावसंख्या झाली आहे 60. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडूचा केशील काय 1-1 मध्ये 5. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतास जमवशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फाशे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. सावध आणि चतुर आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. किलरोन से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 मध्ये 5. सामना रफ एंड टफ. दिल की धड़कन बढ़ती हुई है. तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तुम्हारे अंदर आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाने फलंदाजाने चेंडूला सोडून दिलंय. पाहिलंय की जास्त वाईड आहे. वाईड असल्यामुळे पंच घोषित करताय अवांतर धाव. अतिरिक्त 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढली. अजून 4 धावांची गरज आहे. 4 धावांची गरज आहे. मध्ये 1 मध्ये 4. आता मात्र जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात. आता इतिहास कोण घडवणार. गोलंदाज विराज की फलंदाज स्ट्राईक वरती आहेत प्रमोद. प्रमोदने आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलेले आहेत. 1 मध्ये 4 धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज तयार. जब जब मैटर भी बड़े होते ना तब तब ये दोनों खिलाडी कडी होते. आता त्यातलं कोण हिरा ठरणार. फुटबॉल लिडिंग एज लागल्या आणि चेंडूला 1 धावासाठी कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट आहेत आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय तो संघ टीम पेवे कोंड्या संघाने.